आणि यानंतर बुलेटिनमध्ये बातम्यांचा वेगवान पद्धतीने आढावा घेऊयात। अजित पवारांचे पुत्र पार्थ पवारांवर एकीकडे पुण्याच्या कोरेगाव पार्कमधील जमिनीचा व्यवहार रद्द करण्याची नामुष्की ओढवली, तर त्याचवेळी शरद पवारांनी मात्र पार्थ पवारांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलंय। जमीन प्रकरणात पार्थ पवारांची चौकशी व्हावी आणि सत्य समोर आणावं अशी मागणी शरद पवारांनी केली आहे। प्रकरणाला वाचा फोडल्यानंतर सुप्रियांनी देखील पार्थ पवारांना क्लीन चिट दिली होती, मात्र चुकीचं काही करणार नाही, आपला त्यांच्यावरती विश्वास असल्याचं सुप्रियांनी म्हटलेलं होतं। सुप्रिया सुळेंच्या या भूमिकेपासूनच फारकत घेत पवारांनी ही त्यांची वैयक्तिक भूमिका असून पक्षाची अधिकृत भूमिका नसल्याचं स्पष्ट केलंय। एक गंभीर विषय आहे असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर सांगितलं। मुख्यमंत्री एखादा विषय गंभीर सांगत असतील तर त्या संबंधीचं चौकशी करून वास्तविकतेचं हे त्यांनी समाजाच्या समोर ठेवलं पाहिजे आणि ते काम त्यांनी करावं अशी अपेक्षा असं त्यांचं मत असू शकतं। पण प्रशासन आणि राजकारण आणि कुटुंब याच्यात फरक आहे। कुटुंब फरक म्हणून जर म्हणलं तर कुटुंबामध्ये आम्ही एकमेकाच्या विरुद्ध निवडणुका लढतो। रेशो आहे आणि 99% मत जे आहेत रेशो त्या पार्थ पवारांचा आहे, तर त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले नाही, मात्र गुन्हे दाखल झाले ज्यांचा 1% शेअर आहे। असं महाराष्ट्राचे गृहमंत्री याचं उत्तर देऊ शकतो आणि मी देऊ शकतो। दरम्यान शरद पवारांनी पार्थ पवार प्रकरणी भूमिका स्पष्ट केल्यानंतर आता मुख्यमंत्र्यांनी देखील त्यावर स्पष्टीकरण दिलंय। पुणे मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी कुणालाही वाचवण्याचा प्रयत्न नाही असं मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केलंय। व्यवहारामध्ये ज्यांच्या सह्या आहेत त्यांच्यावरती गुन्हा दाखल केलेला असून चौकशीनंतर गरज भासल्यास तेव्हा पुन्हा गुन्हा दाखल करू असं फडणवीस म्हणाले। जे काही त्या कंपनीचे ऑथराइज सिग्नेटरी होते, ज्यांनी हा सगळा व्यवहार केला, त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्यासोबत सरकारचेही ज्या लोकांनी याच्यामध्ये मदत केली आहे त्या सगळ्यांवर गुन्हा दाखल झालेला आहे। त्यामुळे आमचा कोणालाही वाचवण्याचा प्रयत्न नाही, काही वाचवण्याचं कारणही नाही आहे। या गुन्ह्याचा तपास सुरू असताना कोणाचं इन्व्हॉल्वमेंट त्याच्यामध्ये आढळलं तर त्या ठिकाणी आपल्याला कारवाई करावीच लागते। 1800 कोटी रुपयांच्या मुंडवा येथील जमिनीसाठी पार्थ पवारांच्या अमेडिया कंपनीला अवघे 500 रुपये स्टॅम्प ड्युटी लावल्याचा आरोप होतोय। यावरती उद्योगमंत्री उदय सामंतांनी दिलेली प्रतिक्रिया ही महत्त्वाची आहे। माझ्या सहीशिवाय 21 कोटीऐवजी 500 ची स्टॅम्प ड्युटी झाली आहे असं उदय सामंतांनी म्हटलंय। रात्री 10 वाजता मला हा प्रश्न विचारण्यात आला की तुमच्या विभागानं 21 कोटी रुपयाची स्टॅम्प ड्युटी ही 500 रुपये केली। मला देखील धक्का बसला की माझ्या सहीशिवाय कसं झालं। नंतर तुमच्या देखील लक्षात आलं असेल, माझ्या देखील दुसऱ्या दिवशी लक्षात आलं हे कुठच्या तरी तहसीलदारनं केलेलं काम होतं, महसूल विभागाचा विषय होता। तर आता कसं आहे, उदय सामंतचं नाव घेतल्यानंतर काही लोकांना मोठं होता येतं म्हणून कदाचित माझं नाव घेत असतील। दरम्यान कोरेगाव पार्क जमीन प्रकरणातील नंबर 1 ची आरोपी असलेली शीतल तेजवानी फरार झाली आहे। ती देशाबाहेर पळून गेल्याचीही शक्यता वर्तवण्यात येते। शीतल तेजवानी गायब असल्यानं पार्थ पवारांचा वादग्रस्त जमीन व्यवहार रद्द होऊ शकत नाही। दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये शीतल तेजवानी आणि अमेडिया कंपनीकडून दिग्विजय पाटलांना समक्ष हजर राहणं बंधनकारक आहे। अशा परिस्थितीमध्ये शीतल तेजवानी परदेशामध्ये गेली असेल तर ती समोर येण्याची वाट पाहावी लागेल। पार्थ पवारांच्या अमेडिया कंपनीला शीतल तेजवानीनं जमीन विकली होती। महारवतनाची जागा पॉवर ऑफ अटर्नीद्वारे तेजवानीनं स्वतःकडे घेतलेली होती। पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरण आता पंतप्रधान मोदींच्या दरबारी गेलेलं आहे। काँग्रेस खासदार चंद्रकांत हंडारेंनी याबाबत मोदींना पत्र लिहिलंय। दादांचा सहभाग असल्याशिवाय इतका मोठा व्यवहार होऊ शकत नाही असं चंद्रकांत हंडोरेंनी म्हटलेलं आहे। तर शिवाजी महाराजांनी महार मावळ्यांचं शौर्य पाहून वतन दिलेलं होतं आणि आता त्यांना दिलेल्या जमिनी लाटल्या जात आहेत असं देखील त्यांनी म्हटलंय। तर आदिवासी दलितांना त्यांच्या जमिनी परत मिळवून द्याव्यात अशी विनंती त्यांनी मोदींना पत्रामधून केली आहे। अजित पवारांचा याच्याशी संबंध असल्याशिवाय एवढं मोठं प्रकरण घडतंय का?
2000 कोटीची शासकीय जमीन, महारवतनाची जमीन, ही जमीन 300 कोटीला देण्याचा जो घाट घालण्याचा प्रयत्न आहे, निश्चितपणे याच्या मागे भूमिका अजित पवारांची आहे. पुण्यातील जमीन व्यवहार प्रकरणात आता आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांनी मोठा दावा केलाय, ज्यामुळे पार्थ पवारांच्या अडचणी वाढू शकतात. पार्थ पवारांना 42 कोटीऐवजी 175 कोटी दंड भरावा लागेल असा दावा हा कुंभार यांनी केलाय. केवळ एवढंच नव्हे तर व्यवहार रद्द करण्यासाठी फरार असलेली शीतल तेजवानी आणि दिग्विजय पाटील यांना दुय्यम निबंधक कार्यालयात प्रत्यक्ष हजर राहावं लागेल. त्यामुळे शीतल तेजवानी कधी येणार आणि व्यवहार कधी रद्द होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आपण सगळं फक्त स्टॅम्प ड्युटीवर कॉन्सन्ट्रेट झालोय, पण ज्या अधिकाऱ्याने हा गुन्हा रद्द करण्यासाठी जे पत्र दिलंय त्याच्यात आणखी एक शब्द आहे, नजराना. त्याच्यावर अजून कुणाचं लक्ष गेलेलं नाही. तो जर नजराना 300 कोटी गृहीत धरली, प्रचंड मोठी किंमत आहे, तरी 300 कोटी आपण गृहीत धरूया, तरी त्याच्यावर साधारणपणे मग 150-200 कोटी रुपये नजराना प्लस 21 कोटी रुपये अशी सगळी अमाऊंट भरावी लागेल. लोकांनी कर्जमाफी मागितली तर अजित पवारांनी जरा हातपाय हलवा असं म्हटलं होतं. त्यावरती तुम्ही हातपाय न हलवता जमीन मिळाली ना तुम्हाला असा खोचक टोला उद्धव ठाकरेंनी लगावला. आता अजित पवारचं जे वक्तव्य आहे की अरे तुम्हाला सगळंच फुकटचं पाहिजे, हातपाय हलवा ना जरा. पण तुम्ही हातपाय न हलवता अजित पवारांनी सांगायचं जमीन मिळाली ना तुम्हाला. काय हलवलं होतं तुम्ही की जमीन मिळाली फुकटात तुम्हाला? मग माझ्या शेतकऱ्यांनी हातपाय हलून सुद्धा मरून सुद्धा जर तो, आणि ही आता आपत्ती आहे म्हणजे आयुष्य वाहून गेलं सगळं. आणि अशा वेळेला जर का शेतकऱ्याला आधार देण्यासाठी कर्जमुक्ती नाही केली तर मग कधी करायची कर्जमुक्ती? अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी भीम आर्मीनं केली आहे. अन्यथा राज्यातील अजित पवारांच्या सभा उलथवून लावू असा इशारा भीम आर्मीचे अशोक कांबळेने दिलाय. तसंच पार्थ पवार यांनी पुण्यातील महारवतनाच्या जमिनी खरेदी करत भ्रष्टाचार केला, त्यामुळे पार्थ पवारांवरती अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील त्यांनी केलेली आहे. आणि या बातम्यांसह बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय. पाहत रहा एबीपी.